सांगू इच्छिते मी, नोकरीत इतकं भंगार काम आहे ना. खूप तुम्ही सुखीत घरी राहतात, तुम्हाला नवरे आणून देते, तर रुपया तुम्हाला कुठं कमवायला जावं लागत नाही. त्या बहिणी खरंच ज्या हाऊस वाईफ आहेत ना, त्या खरंच सुखीत. तुम्हाला मी सांगते, नोकरी खोकरी गेली उडत, काहीच इंटरेस्ट नाही नोकरीमध्ये. त्याचे त्याचे बोलणे का, घरी तुम्ही एक शब्द अडवू करता, इथं मॅनेजरचे का सुपरवायझरचे खायचे का, त्याचे का बोलणे, वैतागवाडी, पूर्ण वैतागवाडी. नमस्कार मंडळी, ओम साहेब, आमचं खाबड जिंदगीमध्ये माझ्या, उतर चढाव जिंदगीमध्ये माझ्या तुमचं स्वागत आहे. कशा आहेत सर्वजण? अशा तर सर्व ठीकच असतात. मी पण साईबाबाच्या कृपाने मस्त मजेतच आहे. तुम्ही पण मस्त मजेतच असता. चला तर मग माझ्या व्हिडिओ मध्ये सुरुवात करूया. आज सांगणार आहे मी, नोकरीत काहीच उरलेलं नाही. म्हणजे इतकी बेइज्जती ना नोकरीमध्ये, तुम्ही नोकरी करायची इच्छा सुद्धा करू नका. तुम्ही घरी सुखीत सुखीत राहा. त्या बहिणींना मी आज सत्यता सांगणार आहे, ज्यांना घरात बसून नको वाटतं, नोकरी करावीशी वाटते. त्या बहिणींना मी सांगते, नोकरीमध्ये काही नाही, काही कोडीची इज्जत नाही. फडाफडा कोणाचे बी बोलणे, कोणाखाली तरी काम करावंच लागतं. आणि कोण मॅनेजर असतो, कोण सुपरवायझर असतो, यांचं ऐका त्याचं ऐका, असं जिंदगी थंड बनून जाते. तुम्ही घरात सुखीत, तुम्हाला घरात सर्व भेटतंय, तुम्ही भाग्यवान समजा स्वतःला. नोकरी करण्याची जिद्द, बाहेर कमी, घरच्या म्हणतात त्या मी आहे ना, मी कमवतोय ना, ज्यांचा नवरा त्यांना म्हणतोय ना, मी कमवतोय, तुला काम करायची काहीच गरज नाही, तुम्ही सर्वपेक्षा भाग्यवान आहात बहिणींनो. असं नका समजू की आम्हाला बी नोकरीच करायची. तुम्हाला नको म्हणतायत ते तुम्हाला सर्व पुरवतायत, तर तुम्ही भाग्यवान आहेत. ज्या नोकरी करतात ना, त्यांना विचारा किती हाल असतात. मजबूर असते, असं वाटतंय सगळं सोडून साडून डायरेक्ट कामावर लाथ मारून निघून यावा. पण नाही, माणूस असं करू शकत. मजबुरीच तेवढी असती की आपल्याला माहिती असते आपले लेकरं बाळ आपल्याला जगवायचेत, की आपण हा काम नाही सोडू शकत. आपल्याला माहिती आपली काहीच चूक नाहीये. आपल्याला माहिती बिना कामाचा आपल्याला बोलू राहिलाय. आपण जर म्हणलो माझी चूक नाही, मी मॅनेजर आहेत का तुम्ही मॅनेजर आहेत, त्याच्यामुळं तुम्ही घरी सुखात. शेतकरी जे आहेत का, शेतकरी त्या म्हणतात ना, मला नोकरी करायची, नोकरीदार व्हायचंय. शेतकरीची जिंदगी सर्वात भारी. कुणी मालक नसतंय, त्याच स्वतःचा मालक तो असतंय. तर माणसाला वाटतं मी शेतकरीचीच कन्या आहे, शेतकऱ्याचीच मुलगी आहे, मला माहिती. बायको बी शेतकऱ्याची, ते नवऱ्याने शेती केली मग काय झालं. पण आता नोकरी करते ना मी 15 वर्ष झालं, 14 वर्ष तर कम्प्लीट झाली. पण काहीही पडलेलं नाही नोकरीमध्ये, तुम्हाला सांगते. जिंदगी झंड होती, असं वाटतं एखाद्या हिमालयात जाऊन बसावं आणि तिथं आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही. पण काय करता, हे सर्व करता करता सगळ्या मुलांना पाहता पाहता असं झालंय ना, जीव वैतागून झालाय. 15 वर्ष कधी खाल्लं नाही कमी. महिन्यात दोन महिनाभरात 15 वर्ष झाली, तर 8 दिवस जाईन असं नाही. की तिथं मला काही घरचं टेन्शन नसतं, सर्व टेन्शन मलाच आहे. घर चालवायचं, लेकरांचे शिक्षण, सगळं काही कमवून बी आणायचं, घरचं बी बघायचं. इतकं अवघड असतंय ना, काय सांगू. काही सगळे आपले मजदूर करणारे ते थोड्याला दगड विचारते, बिचारे दगडाचे काम करते. आपलं खूपच चढले बघा मी, चढ चढून वरती आले इकडं. असं जीव असा हलक मध्ये आल्यासारखं आलं. जीवन माणसाला असं जगावं लागतं ना, संघर्षामध्ये. खूपच असं काय सांगू, प्रत्येक प्रत्येक माणसाला संघर्ष करावाच लागतो. कोणाला कोणता खूप कष्ट करावं लागतं, कोणाला बिझनेस असतो, कोणाचा नोकरी असतो. पण नोकरी इतकी वाईट असते ना, बिझनेस एक समजा चांगला आहे, नोकरी एवढी वाईट आहे ना. कोणाचं बोलणे घ्यावं लागतं त्या कामामध्ये. आपलं बरोबर असलं तरी तेच आपलं समोरची व्यक्ती खवळत असली, आपल्यालाच बोलणे खावं लागत. रोज दाखवतात ते आम्ही मॅनेजर आहेत, आम्ही मॅनेजर आहेत.
अरे बाबा पण तुमच्यापेक्षा आम्हाला कळतंय ना. सगळं पाय का लागतं माहिती का? लय अवघड आहे. कधी कधी असं जीवन जगण्याचं कठीण म्हणजे असं वाटतंय हिमालयात जाऊन बसावं एखाद्या. पण काय करता, नाही जाता येत. कारण जीना इसी का नाम अशी गत आहे ती.